उत्तरेकडील वारे हे विदर्भाच्या दिशेने वाहत असताना थंडीचा जोर जो आहे तो विदर्भात वाढताना दिसतोय। विदर्भासह यवतमाळमध्ये जर पाहिलं तर सर्वात कमी तापमानाची नोंद जी आहे ती काल या ठिकाणी करण्यात आलेली आहे। यवतमाळचा पारा जो आहे तो 9 अंशावर आल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या विदर्भात ही थंडीची लाट जी आहे ती मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे। सर्वात कमी तापमान हे यवतमाळमध्ये करण्यात आले आहे। त्यासोबतच गोंदियामध्ये 9.4, अमरावतीमध्ये आणि बुलढाण्यामध्ये 9.8 अंशावर पारा या ठिकाणी गेला होता। थंडी आणि वाऱ्याचा प्रकोप अधिक असल्यानं हुडहुडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरलेली आहे। रब्बी पिकाला पोषक असल्यानं गव्हाच्या पेरण्यासुद्धा सध्या लांबलेल्या आहेत, तर भुईमुगाची लागवडसुद्धा शेतकऱ्यांनी तूर्तास जी आहे ती लांबणीवर या ठिकाणी ठेवलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर मागील वर्षीच्या तुलनेत यावेळेस थंडीचा जोर जो आहे तो जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहे। साधारणतः यवतमाळचा पारा हा 9 अंशावर आल्यानं यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात गारवा जो आहे तो जाणवायला लागला आहे। विवेक गावंडे, TV10 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।